नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गत समाजसुधारक हा घटक अभ्यासत आहोत आणि समाजसुधारकांच्या शृंखलेमध्ये आज आपण आद्य समाजसुधारक, भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या कार्याविषयी माहिती पाहणार आहोत. यांच्या कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या अगोदर या सिरीज अंतर्गत आपण महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याची माहिती पाहिलेली आहे. तर चला पाहूया राजा राममोहन रॉय यांच्या कार्याविषयी माहिती. तर 22 मे 1772 ला राजा राममोहन रॉय यांचा जन्म झालेला आहे. तर 27 सप्टेंबर 1833 अशी अल्प कारकीर्द राजा राममोहन रॉय यांना लाभलेली आहे. 27 सप्टेंबर 1833 ला त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. त्यांच्या कार्याविषयी आपण आता पूर्ण आढावा घेत आहोत. आधुनिक भारताचे जनक, भारतीय प्रबोधनाचे जनक, भारतातील आद्य समाजसुधारक अशा कितीतरी बिरुदावल्यांनी राजा राममोहन रॉय आपणास परिचित आहेत. अनैतिक प्रथा आणि परंपरांच्या दास्यातून, जोखडातून तत्कालीन समाजाला बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम सुधारणांची कास राजा राममोहन रॉय यांनी धरलेली आहे आणि त्यांच्या कार्यामुळेच 19व्या शतकात भारतात प्रबोधनाच्या कार्यास चालना मिळालेली आहे. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थाने भारतामध्ये ज्या काही वाईट चालीरीती होत्या, वाईट प्रथा होत्या, परंपरा होत्या, यांच्या विरोधात भारतात सर्वात पहिल्यांदा सर्वप्रथम या सुधारणांच्या विरोधात युद्ध पुकारणारा, समाज मनावर प्रबोधनाचं बोधामृत पाजणारा समाज सुधारक म्हणजे राजा राममोहन रॉय होत. तर राजा राममोहन रॉय यांना खरोखरच आपण भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतो किंवा आधुनिक भारताचे जनक ते खऱ्या अर्थाने ठरतात आणि त्यांच्यामुळेच 19व्या शतकामध्ये जे काही प्रबोधन झालं तर त्याचा जो काही बेस होता तो रॉय यांनी तयार केलेला होता. संस्कृत, अरबी, फारशी, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन, हिब्रू आणि अशाच प्रकारे अनेक भारतीय भाषांवर देखील राजा राममोहन रॉय यांचं प्रभुत्व होतं. त्यांना अस्खलित त्या बोलता येत होत्या, त्यामध्ये ते लिखाण करू शकत होते आणि या सर्वांवरून आपल्याला एक गोष्ट ध्यानात येते पहा की त्यांच्या बुद्धीचा आवाका, त्यांच्या बुद्धीची झेप किती प्रचंड असेल. त्यांनी भारतीय पौराणिक ग्रंथांसोबतच कुराण, बायबल आणि इतर धर्मातील मूलतत्वांचा सखोल अभ्यास केलेला होता. ते हिंदू धर्माचे एक चांगले समर्थक होते किंवा हिंदू धर्मामध्ये सुधारणांच्या बाजूने ते होते. परंतु हिंदू धर्मासोबतच कुराण, बायबल आणि इतर जे काही प्रमुख धर्म आहेत त्या धर्मातील मूलतत्वांचा त्यांनी गाढा अभ्यास केलेला होता. रॉय यांच्या प्रगाढ अभ्यासामुळे हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, परंपरांना त्यांनी तीव्र विरोध केलेला होता. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी मूर्तीपूजेला विरोध करणारी एक पुस्तिका काढली होती. त्यामुळे त्यांच्या सनातनी कुटुंबाशी टोकाचे मतभेद झाले. एव्हाना समाजातील सनातन्यांनी त्यांना मारण्यासाठी मारेकरी देखील धाडले. पण रॉय आपल्या विचारांपासून परावृत्त झाले नाही, आपल्या विचारांपासून ते दूर गेलेले नाहीत. तर अशा प्रकारे एक गोष्ट महत्वाची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता ते कुटुंब अतिशय धार्मिक स्वरूपाचं होतं. प्रथा आणि परंपरांच्या आहारी गेलेलं होतं. प्रथा परंपरांचं पालन करणारं सनातनी कुटुंब होतं आणि सर्वात प्रथम त्यांना विरोध कोठे झाला असेल किंवा विरोधाचा सामना कोठे करावा लागला असेल तर तो म्हणजे स्वतःच्या घरामध्ये आणि नंतर समाजामध्ये त्यांचे जे काही पुरोगामी विचार होते तर पुरोगामी विचार न आवडलेले प्रतिगामी जी माणसं होती, प्रतिगामी समाज होता, प्रतिगामी सनातनी होती, त्यांनी त्यांना मारण्यासाठी मारेकरी देखील धाडलेले होते. परंतु रॉय आपल्या विचारांवर ठाम होते. त्यांना त्यांच्या विचारांपासून कुणीही दूर करू शकलं नाही. तर त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे पहा 1815 ला. तर आत्मीय सभेची स्थापना का केली त्याविषयी आता आपण माहिती पाहूया. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरा यांच्या विरोधात समाजात जनजागृती घडविण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली. तर अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये किंवा तत्कालीन समाजामध्ये अनिष्ट प्रथा आणि परंपरांचा एक पायंडा होता. अनिष्ट आणि
प्रथा परंपरा होत्या, कुप्रथा होत्या आणि या विरोधात समाजात जनजागृती करण्यासाठी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आत्मीय सभा नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे आणि ती 1815 ला केलेली आहे. तर अशा प्रकारे हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा हा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. तर हा प्रश्न ध्यानात ठेवायचा आहे. आत्मीय सभेची स्थापना कुणी केली, कधी केली? तर त्याचं उत्तर आहे पहा, राजा राममोहन रॉय यांनी 1815 ला केलेली आहे. त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक विचारांचा मुख्य आधार हा बुद्धिवाद आणि मानवतावाद हाच होता. तत्कालीन सनातनी समाजात सतीची प्रथा ही अत्यंत क्रूर अशी प्रथा अस्तित्वात होती. या अघोरी व रानटी प्रथेच्या विरोधात रॉय यांनी आवाज उठवत समाजात जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1818 पासून ते या कुप्रथेच्या विरोधात प्रचार आणि प्रसार करत होते. या त्यांच्या प्रयत्नांचे फलस्वरूप म्हणून किंवा फळ म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 4 डिसेंबर 1829 ला सती बंदीचा कायदा जाहीर केलेला आहे. आणि खरोखरच हे राजा राममोहन रॉय यांच्या आतापर्यंतच्या कार्याचं एक मोठं यश होतं. पूर्ण भारतभर या ब्रिटिश कंपनीला हा सतीबंदीचा कायदा लागू करावा लागलेला आहे. आपल्याला दिसून येतं पहा की अगदी शिवकालापासून किंवा शिवकालातही ही अघोरी प्रथा अस्तित्वात होती. त्यानंतर पेशवे काळापर्यंत देखील ही प्रथा अस्तित्वात होती. पेशवे काळात सुद्धा विविध स्त्रिया आपल्या पतीच्या चितेसोबत सती गेलेल्या आपल्याला दिसून येतात आणि निश्चितपैकी ही अत्यंत खून करणारी किंवा निरपराध माणसाचे खून पाडणारी, निरपराध स्त्रीच्या बळी देणारी अशा स्वरूपाची ही अत्यंत वाईट प्रथा होती. आणि या प्रथेच्या विरोधात समाजातील लोकांना जागृत करून हजारो लोकांच्या स्वाक्षऱ्यांचा अर्ज त्यांनी 1818 पासून या इंग्रज सरकारला ते पाठवत होते. सलग 10-11 वर्षांच्या मेहनतीच्या फळानं लॉर्ड विल्यम बेंटिक या सुधारणावादी इंग्रज गव्हर्नरने 4 डिसेंबर 1829 ला सती बंदीचा कायदा जाहीर केलेला आहे. ओघानं आलं म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगतो की इंग्रजांची एक रणनीती होती. आपण पाहिलं पोर्तुगीजांची रणनीती वेगळी होती. गोव्यामध्ये त्यांचं जे काही लॉ अँड ऑर्डर होती ती वेगळी होती. फ्रेंचांची वेगळी होती आणि इंग्रजांची एक वेगळी होती की जो काही तत्कालीन समाज होता त्या समाजातील प्रथा आणि परंपरामध्ये इंग्रज सरकार हस्तक्षेप करत नसे. आणि अशा प्रकारे जे त्यांची पद्धत होती, या पद्धतीला या ठिकाणी प्रचंड मोठा छेद मिळालेला आहे पहा. आणि प्रथमतः त्यांनी भारतीय परंपरांमध्ये हस्तक्षेप करून ही चुकीची पद्धत बंद करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की राजा राममोहन रॉय हे एकेश्वरवादी होते. त्यांचा अनेकेश्वर वादावर अनेक देवदेवता आहेत यावर यत्किंचितही विश्वास नव्हता. हिंदू धर्मातील अनेकेश्वरवादाला त्यांचा विरोध होता. मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील एकेश्वरवादी किंवा एकच ईश्वर आहे या तत्वाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. सर्व धर्माच्या मूलतत्वांचा तौलनिक अभ्यास करून ते या एकेश्वरवादाच्या मूळ तत्वापर्यंत पोहोचले होते. हिंदू धर्मात केली जाणारी मूर्ती पूजा देखील त्यांना अमान्य होती. तर अशा प्रकारे ईश्वर एक आहे, देव एक आहे या विचारांवर ते ठाम होते. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील एकेश्वरवाद या तत्वाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. या सर्व धर्मांच्या मूलतत्वांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केलेला होता आणि ते या तत्वापर्यंत पोहोचले होते की ईश्वर एक आहे. आणि हिंदू धर्मात जी काही मूर्ती पूजा, अनेक देवतांची केली जाणारी पूजा ती त्यांना निश्चितपैकी मान्य नव्हती, अमान्य होती. तत्कालीन भारतीय समाजात असणाऱ्या विकृत चालीरीती आणि परंपरा यापासून समाजास परावृत्त करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. भारतीयांना इंग्रजीचे शिक्षण मिळाले तरच भारतीय समाज आधुनिक ज्ञान व विज्ञानाशी परिचित होईल असा त्यांचा विश्वास होता. आपले विचार समाज मनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी 4 डिसेंबर 1821 ला संवाद कौमुदी हे साप्ताहिक बंगाली भाषेत सुरू केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एक देखील घटना एक माइलस्टोन आहे त्यांच्या आयुष्यातील. तत्कालीन भारतीय समाजात असणाऱ्या विकृत प्रथा, परंपरा, चालीरीती यापासून जर समाजाला परावृत्त करायचं असेल तर आपले विचार
व्यक्त करण्याचं एक माध्यम असायला हवं, लोकांना संघटित करण्याचं एक माध्यम असायला हवं. तर त्यासाठी त्यांनी 4 डिसेंबर 1821 ला संवाद कौमुदी हे साप्ताहिक बंगाली भाषेत सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीयांना इंग्रजीचे शिक्षण मिळाले तरच भारतीय समाज आधुनिक विज्ञान आणि आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाशी परिचित होईल असा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यानंतर आपण आता ब्राह्मो समाज जो काही त्यांच्या आयुष्यातला माइलस्टोन आहे किंवा अत्यंत महत्वाची घटना आहे की राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे, त्याविषयी आता आपण माहिती पाहूया. आपल्या धर्मविषयक व ईश्वर विषयक उदार तत्वज्ञानाचा व उपासना पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून 20 ऑगस्ट 1828 ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. अनेक वेळा उलटसुलट विचारले गेलेले हे प्रश्न आहेत. हा प्रश्न कित्येक वेळेस विचारला गेलेला आहे आणि आगामी काळात सुद्धा तो निश्चितपैकी विचारला जाणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या धर्मविषयक व ईश्वर विषयक उदार तत्वज्ञानाचा व उपासना पद्धतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून 20 ऑगस्ट 1828 ला राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे ईश्वर एक आहे या विचारावर ते ठाम होते. ईश्वराची पूजा करण्याची सुद्धा त्यांनी काही महत्वाची तत्वे सांगितलेली आहेत, तर ती पाहूया. तर या ब्राह्मो समाजाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी सार्वत्रिक धर्म नावाचे एक पुस्तक सुद्धा लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे ईश्वर पूजा म्हणजे ईश्वराच्या गुणांचे चिंतन होय. तो अतर्क्य व अवर्णनीय आहे. सृष्टी क्रमावरून आपणास त्याचे आकलन होते. अशा प्रकारचे मौलिक विचार राजा राममोहन रॉय यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. राजा राममोहन रॉय हे सुधारणावादी विचारांत होते. हिंदू धर्माच्या विरोधात त्यांना नवीन पंथ, नवीन धर्म, नवीन संप्रदाय उभारायचा नव्हता. तर राजा राममोहन रॉय यांना हिंदू धर्मामध्येच राहून हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणायच्या होत्या. हे बेसिक आपण ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. ज्या वेळी मन शांत असेल त्यावेळी चांगल्या जागी चांगल्या वेळी ईश्वराची पूजा करावी, उपासना करावी, अशा प्रकारचे विचार राजा राममोहन रॉय यांनी व्यक्त केलेले आहेत. तर आता आपण ब्राह्मो समाजाची जी काही मूलतत्वे होती त्याविषयी माहिती पाहूया. तर सर्वात मोठं किंवा सर्वात पहिलं तत्व ईश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे. सर्वांनी त्या निर्गुण निराकार ईश्वराची पूजा करावी. त्यानंतर ईश्वर सर्वव्यापी व शाश्वत असून तोच या विश्वाची मार्गदर्शक शक्ती आहे. त्यानंतरचा मौलिक विचार होता पहा, ईश्वर हा आपला सर्वांचा पिता असल्याने आपण सर्व मानव एकमेकांचे भाऊ आहोत. जगातील सर्व धर्माचे अंतरंग सारखेच असल्याने प्रत्येकाने सर्व धर्माचा व धर्मग्रंथांचा आदर करावा. त्याचप्रमाणे सामुदायिक ध्यान साधनेच्या मार्गाने ईश्वराची अंतःकरणपूर्वक केलेली प्रार्थना हाच त्याच्या उपासनेचा श्रेष्ठ मार्ग होय. प्रेम, सेवा व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय असे समजून सर्वांनी परस्परांशी व्यवहार करावा. मानवता व आत्म्याचा आवाज हीच आदर्श धर्मतत्वे होत. कोणत्याही स्वरूपातील मूर्तीपूजा ही त्यांनी त्याज्य ठरवलेली आहे, तिचा विरोध केलेला आहे. मूर्तीपूजा राजा राममोहन रॉय यांनी अमान्य केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे ही ब्राह्मो समाजाचे मूलतत्वे होती. याच्या बेसवर किंवा याच्या फाउंडेशनवर ब्राह्मो समाज उभा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली असली तरी त्यांना नव्या स्वतंत्र धर्मपंथाची स्थापना कधीच करायची नव्हती. हिंदू धर्मात राहूनच त्यांना हिंदू धर्मातील दोष दूर करायचे होते. पण ब्राह्मो समाजाचा विस्तार बंगालमधील सुशिक्षित लोक सोडता बाहेर होऊ शकला नाही. तर आताच मी या अगोदर उल्लेख केलाय पहा, मूलतत्वांच्या अगोदर राजा राममोहन राय यांचा मोटिव्ह कधीच नव्हता की आपल्याला नवीन धर्म, नवीन पंथ, नवीन संप्रदाय स्थापन करायचा आहे. तर अशा स्वरूपाची त्यांची धारणा आणि भावना कधीच नव्हती. तर मला हिंदू धर्मातच राहायचंय, पण माझ्या हिंदू धर्मातील दोष मला दूर करायचे, अशा स्वरूपाची त्यांची भावना होती. परंतु हा जो काही ब्राह्मो समाज आहे याचा जे विस्तार आहे
तर तो बंगालमधील सुशिक्षित लोकांमध्ये झाला, तो सोडता बाहेर जास्त होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे आपण काही महत्वाचा मुद्दा पाहूया. एक महत्वाचा मुद्दा आहे इथे, दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा बऱ्याचदा परीक्षांमध्ये उलटसुलट विचारला गेलेला आहे. त्यांना राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली, तर त्याचं देखील उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. त्यांची समाधी कुठे आहे याचं देखील उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर लक्ष देऊन ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्याकरिता, त्याचप्रमाणे सतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून 19 नोव्हेंबर 1830 या दिवशी राममोहन रॉय इंग्लंडला गेलेले आहेत. म्हणजे 19 नोव्हेंबर 1830 ला दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याने राजा राममोहन रॉय यांना इंग्लंडला पाठवलेलं आहे. त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खुश होऊन राममोहन रॉय यांना राजा हा किताब दिलेला आहे. राजा या पदवीनं त्यांना सन्मानित केलेला आहे. या ठिकाणी एक प्रश्न तयार होतोय की राजा हा किताब राममोहन रॉय यांना कुणी दिला, तर दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याने दिलेला आहे. बऱ्याचदा येथे बहादूर शाह जफर वगैरे असे उलटसुलट ऑप्शन्स दिलेले राहतात. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्युज होण्याची गरज नाही. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याविषयी अत्यंतिक आदर वाटत होता. त्यांच्या सभा समारंभातील भाषणांनी व चर्चा संवादांनी भारताची प्रतिमा निश्चितच उजळून टाकलेली आहे, त्यामध्ये भर पडलेली आहे. आणि असा हा समाज सुधारक ज्याने जन्मभर सुधारणांचा वसा घेतलेला होता आणि हा या ठिकाणी परकीय भूमीवर अकस्मातपणे आजारी पडलेला आहे. राजा राममोहन रॉय आजारी पडलेले आहेत आणि दुर्दैवानं या प्रबोधनकाराचं, या समाज सुधारणेचा ध्यास घेतलेल्या समाज सुधारकाचं, आद्य समाज सुधारकाचं ब्रिस्टल येथे निधन झालेलं आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर व सहकाऱ्यांनी कार्नोवेल येथे त्यांची समाधी देखील बांधलेली आहे. अशा प्रकारे आपल्या अल्प जीवनामध्ये अत्यंत आकाशात उंच भरारी घेत भारतीय समाज सुधारणेचा यलगार पुकारणारे राजा राममोहन रॉय यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. तर आपण आता राजा राममोहन रॉय यांच्या नंतर किंवा यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाजामध्ये काय झालं, तर त्याविषयी आपण थोडक्यात माहितीचा अभ्यास करूया. तर यामध्ये महत्वाची भूमिका होती पहा देवेंद्रनाथ टागोर यांची. देवेंद्रनाथ टागोर यांनी 1938 ला तत्वबोधिनी सभा स्थापन केलेली होती. हा देखील प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे की तत्वबोधिनी सभेची स्थापना कुणी केली, कधी केली, तर देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना 1938 ला केलेली आहे. आणि पुढे हे देवेंद्रनाथ टागोर या 1841 ला ब्राह्मो समाजामध्ये सामील झालेले आहेत. त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्रनाथांचा ब्राह्मो समाजातील प्रवेश हा या समाजाच्या उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे. त्यांनी ब्राह्मो समाजात सुसंघटितपणा प्राप्त करून दिला. तसेच ख्रिश्चन मिशनरी टीकेसही त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही परकीय होते त्या परकीयांच्या टीकेस देखील देवेंद्रनाथांनी सडेतोड उत्तर देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर या ब्राह्मो समाजामध्ये केशवचंद्र सेन यांची देखील एक महत्वाची भूमिका राहिलेली आहे. 1858 मध्ये केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. त्यांचे पुरोगामी विचार व त्यांचे तडफदार वक्तृत्व यामुळे समाजाच्या कार्यास मोठी गती प्राप्त झाली. त्यांनी तरुण वर्गात ब्राह्मो समाजाला लोकप्रिय केले, पण पुढे या समाजात देखील दोन गट पडलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक महापुरुषाच्या नंतर त्याचे अनुयायी आपल्याला पाहिजे तसा अर्थ घेत असतात आणि याला राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज हा देखील अपवाद ठरलेला नाही. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या विचारांचे वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत आणि यामध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी जे काही वेद आहेत, हिंदू धर्मातील महत्वाचे धर्मग्रंथ, हे वेद
देवेंद्रनाथ अपौरुषेय मानत होते, ईश्वराची निर्मिती मानत होते, अशी त्यांची भूमिका होती. तर केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वातील तरुण वर्गास या देवेंद्रनाथांची भूमिका मान्य नव्हती आणि म्हणून केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वामध्ये ब्राह्मो समाजातून एक मोठा गट बाहेर पडलेला आहे आणि त्यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. महत्वाचा प्रश्न आहे पहा, त्यांच्यातील वादाचं कारण या ठिकाणी आहे. त्यानंतर ब्राह्मो समाजातून फुटून त्यांनी कोणता समाज स्थापन केला, तर भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेला आहे. आणि जो काही मूळ समाज होता तो देवेंद्रनाथांच्या नेतृत्वामध्ये आदी ब्राह्मो समाज नावाने ओळखला जाऊ लागला. तर अशा प्रकारे अपौरुषेय वेद या घटनेवरून किंवा वेद अपौरुषेय आहेत का पौरुषेय आहेत हा वाद अगदी प्राचीन आहे आणि या वादाचं ठिणगीत रूपांतर झालं, त्याने पेढ घेतलेला आहे. समाज हा ब्राह्मो समाज दुभंगलेला आहे. एक झाला भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वात आणि जो मूळ समाज राहिला तर तो देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वामध्ये आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर आणखी याच्यामध्ये फटाफूट झालेली आपल्याला दिसून येते आणि साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे. तर अशा प्रकारे केशवचंद्र सेन हे पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक होते आणि त्यांचं वर्तन ते तशाच प्रकारचं होतं. बालविवाह, बहुपत्नीत्व, जातीभेद यासारख्या हिंदुस्थानातील किंवा भारतातील कुप्रथांना, वाईट प्रथांना, परंपरांना त्यांनी कडोडून विरोध केलेला होता. त्यावर तुफान हल्ले चढवलेले होते. पण त्यांच्याकडून एक चूक घडलेली आहे. त्यांनी आपली अल्पवयीन मुलगी जी 13 वर्षाची होती, तिचं नाव होतं सुनीती देवी आणि या सुनीती देवीचा विवाह कुचबिहारच्या अत्यंत म्हाताऱ्या राजासोबत लावून दिलेला आहे. त्यांचं नाव होतं महाराज नृपेंद्र नारायण. हे 70-72 वर्षाचे होते त्यावेळेला आणि ह्या सुनीती देवी 13 वर्षाच्या होत्या. या ठिकाणी केशवचंद्र सेन यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे आपल्या अत्यंत अल्पवयीन मुलीचं लग्न त्यांनी कुचबिहारच्या या नृपेंद्र नारायणाबरोबर लावून दिलेलं आहे आणि ही निश्चितच चुकीची घटना होती, जी ब्राह्मो समाजाच्या आधुनिक विचारांना, पुरोगामी विचारांना बाधा आणणारी होती. त्यांच्या उक्ती आणि कृतीतील फरक समाजाच्या लक्षात आणून देणारी होती आणि अशा प्रकारे आनंद मोहन बोस, शिवचंद्र देव, उमेशचंद्र दत्त यांनी 1878 मध्ये साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे पुन्हा या ब्राह्मो समाजात किंवा भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडून आनंद मोहन बोस, शिवचंद्र देव, उमेशचंद्र दत्त यांनी 1878 ला साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याविषयी माहिती पाहिलेली आहे. आपला जो काही हा भाग होता आजचा, हा आपला कसा वाटला हे निश्चित पैकी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.